आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेत प्रेरणा. सामना करतील तृप्ती मॅम. पहिला चेंडू, एक निर्धाव चेंडू. चला चला, सामन्याला थोडं लवकर सुरुवात करा तृप्ती मॅम. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. ऑफच्या दिशेने टाकलेला हा चेंडू आणि एक निर्धाव चेंडू. लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि एक धाव. एक धाव घेण्यामध्ये तृप्ती मॅम यशस्वी ठरलेले आहेत. तृप्ती मॅम त्याचप्रमाणे खुशबू मॅम या दोन्ही आपल्या संघासाठी ओपनिंग करत असताना 3 चेंडू, एक धाव. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॉल सुटलेला आहे. कचाल क्षेत्ररक्षण आणि गडी बाद होतोय. खुशबू हे धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. 1+ विकेट. नवीन फलंदाज राखी. पहिल्याच चेंडूवरती ऑफच्या दिशेने बॉल टोलवून ही एक धाव पूर्ण केली आहे. बोल्ड. प्रेरणा यांना आपल्या पहिल्याच षटकामध्ये 2 यश मिळाले आहेत आणि संघाची धावसंख्या झाली आहे 3. संघाची धावसंख्या 3, 2 गडी बाद, 1 षटक पूर्ण. प्राप्ती. नवीन बॉल, नवीन गोलंदाज. लेगच्या दिशेनेचा हा चेंडू, पंचांच्या मार्फत वाईडचा इशारा. WD, अवांतर धाव. उत्कृष्ट असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने आणि ही एक धाव पूर्ण. नवीन फलंदाज जोया. लेगच्या दिशेनेचा हा चेंडू, टर्फच्या नियमानुसार और कॅरम बोर्डच्या नियमानुसार ही एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर. राखी पुन्हा एकदा. उत्कृष्ट असा हा टॉपच्या मारलेला फटका, परंतु गती आणि वेग कमी असल्यामुळे धावसंख्येमध्ये 1 ने भर. 4-4. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, परंतु एक अवांतर धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. हाईटच्या हिशोबाने हा दिलेला नो आहे. प्राप्ती मॅमला एक वॉर्निंग हाईटच्या हिशोबाने दिलेला हा नो. 9+1. खडक शॉट. झेल बाद होता होता वाचले आहेत आणि हा लॉंग ऑफच्या दिशेनेचा फटका. धावसंख्येमध्ये राखी मॅम मार्फत 1 संख्येने वाढ. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टोलवून ही एक धाव पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या 14. 1-4. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14.
ओ अखिलेश 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 रवी अखिलेश सामना करतील. रवी पहिला चेंडू नो, दुसरा चेंडू नो. अरे कुठेतरी झालेल्या ह्या खेळाडूंमधल्या हा हा अखिलेश आपल्या वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी असलेल्या तिसऱ्या षटकातला हा दुसरा चेंडू, त्यातला एक चेंडू त्यांचा वाईड आणि वाईड वरती आलेल्या एक अवांतर धाव, एक एक्स्ट्रा धाव. पुन्हा एकदा एक धावेने धावसंख्या पुढे जात असताना पुन्हा एकदा अवांतर धावाचा पाऊस पडताना अखिलेश ऑफच्या दिशेनेचा सीमारेषेबाहेर पडलेला हा चेंडू, खडक शॉट, नो बॉल. पुन्हा एकदा 9+1, 9+1. पुन्हा एकदा नो. झेल बाद झालाय परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, त्यामुळे 9+1. गुड बॉलिंग. मध्येच एखादा लाईन अँड लाईनचा बॉल पडतो काय आणि त्याच्यानंतर 6. अखिलेश यांना आपल्या षटकामध्ये अजूनपर्यंत काही सूर गवसला नाहीये. तीन तीन बॉल एक्स्ट्रा आहेत, त्याच्यानंतर पडलेला हा छगडा. 4 षटकांच्या सामन्यामध्ये अशा प्रकारे धावांचा पाऊस पडला तर तो 9 संघाची धावसंख्या 31. पुन्हा एकदा कार्पेट शॉट, लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू, एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली 32. 4 बॉल. पुन्हा एकदा नोचा पाऊस पडताना अखिलेश, एक लूज फिल्डिंग, एक मिसफिल्ड आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2ने पुढे जात असताना, धावसंख्या 2ने पुढे जात असताना पुन्हा ऑफच्या दिशेने सीमारेषेबाहेरचा चेंडू, पंचांनी दिलेला निर्णय वाईड, एक अवांतर धाव. लेगच्या दिशेनेचा कार्पेट शॉट, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि एक डिक्लेअर झोन, 3 धावा. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 बॉल टू गो. संघाची धावसंख्या झाली 39, 39, 2 डाऊन. 1 बॉल टू गो. एक कडक शॉट, परंतु रवीसारखा गडी हा बाद झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 39. 4 षटकांचे हे सामने, शेवटचं षटक बाकी. संघाची धावसंख्या 39, 39. कडक कडक शॉट, ऑफच्या दिशेनेचा कडक शॉट आणि हा छगडा. धावांचा पाऊस पडत असताना हा संघ आपल्या सगळ्यांना दिसत आहे. 4 षटकांचा सामना, आतापर्यंतची धावसंख्या 46, 46 +1, 47. शेवटचं षटक शिल्लक आहे. एक पुन्हा कडक शॉट निलेश यांच्या मार्फत
आणि छ छ छगडा. धावसंख्या गेली 53 वरती. पुन्हा एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात प्रीतू. 1 बॉल टू गो. टू गो. लेगच्या दिशेनेचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांच्या मार्फत नो बॉलचा इशारा. 2 चेंडू शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या झाली 55. 3 डाऊन. पुन्हा एकदा पंचांच्या मार्फत वाईड प्लस विकेट. वाईड प्लस विकेट. वाईड चेंडूला बॉल काउंट नो नाही होत. वाईड. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. छगडा. लास्ट बॉल. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा हा फटका. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 64. 65 टू विन. इट्स अ कंपल्सरी चेस. स्कोर 65 ना. 65 टू विन. चला, वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं. मॅम 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 प्लीज. मॅम प्लीज. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आले जोया मॅम. त्याचप्रमाणे ओपनिंगचे बॅट्समन श्वेता आणि प्रीतू. संघाला आपला संघ हा विजयी करण्यासाठी 65 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकांच्या मध्ये पहिला चेंडू आणि श्वेता हे झेलबाद झालेले आहेत. पहिला चेंडू. नवीन फलंदाज प्रेरणा मॅम. कार्पेट शॉट. एक धावसंख्येमध्ये 1 ने भर. प्रीतू नवीन बॅट्समन. एक कडक शॉट ऑफच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली 2 आणि 1 गडी बाद. उत्कृष्ट असा हा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका. धावसंख्येमध्ये 4 ने भर. उत्कृष्ट असा हा चौकार. प्रेरणा यांच्या मार्फत 65 धावांची ही घोडदौड. पंचांच्या मार्फत नो बॉल घोषित केला आहे. सेंटर लाईन. पुन्हा एकदा हा लेगच्या दिशेने टोललेला चेंडू. एक धाव पूर्ण आणि त्याच्यानंतर झालेल्या ह्या खेळाडूंमधल्या
पंचांनी आपला डिसिजन द्यावा. लॉंग ऑन 2 रन. ओ ऑफच्या कुठेतरी बॅटची कडा ऑफच्या दिशेने लागून हा चेंडू यष्टीरक्षकामार्फत ऑफच्या दिशेने आणि एक निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 9. 65 धावा बनवायच्या आहेत. चौके छक्के मारावे लागतील, त्याशिवाय तुम्ही 65 पर्यंत पोहोचू नाही शकत. कडक शॉट परंतु झेलबाद होता होता प्रीतू वाचल्यात. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावचीत झाले आहेत प्रीतू. चला, नवीन फलंदाज मानसी सामना करतील राखी यांच्या पुढील चेंडूवरती आणि मानसी या सुद्धा यष्टीरक्षकामार्फत बाद झालेल्या आहेत. उत्कृष्ट असं यष्टीरक्षण खुशबू यांच्या मार्फत. उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा राखी. नवीन बॅट्समन नवीन फलंदाज प्राप्ती. Ready to go. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. उत्कृष्ट अशी या षटकामध्येच ऑल आउट झालेले आहेत महिला मंडळ. 2 षटकाचा पुरुषांचा सामना बाकी आहे. संघाची धावसंख्या 11. 4 बाद 11. बारा चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू एक अवांतर धाव गौरव यांच्या मार्फत. पुन्हा एकदा एक फटका, एक मजबूत फटका आणि छगडा. तन्मय यांच्या तळपत्या बॅटमधून पहिला छगडा. एक वाईड दुसऱ्या पहिल्या चेंडूवरती त्याच्यानंतरचा छगडा. परत एकदा एक उत्तुंग शॉट मारण्याचा प्रयत्न आणि ही एक धाव. टार्गेट मोठा आहे पण प्रयत्न मात्र चालू आहेत. पुन्हा एकदा एक लॉंगॉनच्या दिशेनेचा फटका. 6 मारण्याच्या प्रयत्नामध्ये श्याम हे झेलबाद झाले आहेत. बाउंड्रीचे प्लेयर लेगच्या दिशेनेचा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या मार्फत हा वाईड घोषित करण्यात आलेला आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. पुन्हा एकदा एक कडक शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये, कारण की टार्गेट मोठा आहे. 65 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. चौके आणि छक्के मारलेच पाहिजे, त्याच्याशिवाय काय हा गेम हा खेळ आपल्या पलड्यात येणार नाही याची जाणीव तन्मय यांना ऑलरेडी आहे. पुन्हा एकदा लेगच्या दिशेनेचा चेंडू पंचांनी वाईड घोषित केला आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. गौरव पुन्हा एकदा ऑफच्या दिशेनेचा चेंडू पंचांनी वाईड दंडित केला आहे. धावसंख्येमध्ये अवांतराचा पाऊस. पुन्हा एकदा एक छगडा. याची जाणीव या फलंदाजाला झाली आहे की माझा संघ मला जिंकून द्यायचा असेल तर मला चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडावा लागेल, त्याच्याशिवाय काही होणार नाही. लेगच्या दिशेनेचा चेंडू पुन्हा एकदा. गार्गी मॅम प्लीज. सहा चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. तन्मय भाऊ 6 चेंडू 35
आणि संधी हीच, क्षण तोच, ग्राउंड तोच, अडक शॉट, कार्पेट शॉट. समोरच्या बॅट्समनला दिलेली ही मान आहे की तू पण खेळ आणि तू पण काहीतरी कर. गुड बॉल, व्हॉट अ बॉल. आता तर फक्त म्हणू शकतो की औचित्यच राहिलेलं आहे. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तसंच म्हणू शकतो कारण की या लोकांनी आधीच माइंडसेट करून घेतलेला आहे. तीन चेंडू 33 धावा. एक मस्त 2 चेंडू 35 धावांची आवश्यकता. अडक शॉट. परंतु तन्मय सारखा खेळाडू हा लॉंग ऑफच्या दिशेने झेलबाद झालेला आहे. वन बॉल टू गो. एक चेंडू जितेन. अशा प्रकारे विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना स्फूर्ती पलावा वर्सेस साई सुदर्शन.